नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पर्यावरण, जे आपल्याला जास्तीत जास्त गुण देऊन जाणारा विषय आहे मित्रांनो, TETमध्ये. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की राहा. बघा या व्हिडिओमध्ये काय प्रश्न आपण घेतले आहेत ते, आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नरनाळा किल्ला आणि अभयारण्य आहे? ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी अकोला, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी पुणे. मित्रांनो, 30 प्रश्न घेणार आहोत. 30 पैकी आपल्याला 30 गुण घ्यायचे आहेत. किती जास्तीत जास्त गुण आपण घेऊ शकतो कमेंटमध्ये शेवटी सांगायचे आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही टाईप करत चला. कसं टाईप करायचं आहे? प्रश्न क्रमांक 1, त्याच्यासमोर ABCD काय आपलं उत्तर राहणार आहे ते. या प्रकारे आपण 30 प्रश्न घेणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अकोला. तुम्हाला सूचना द्यायची होती कसे उत्तर द्यायचे, त्यासाठी टाइमपास केला 1 मिनिट. यानंतर फास्टमध्ये घेऊया. प्रश्न क्रमांक 2, जीवाश्म इंधने ही ऊर्जा संसाधनाच्या कोणत्या गटात मोडतात? ऑप्शन ए अक्षय ऊर्जा, ऑप्शन बी अनविकरणीय ऊर्जा, ऑप्शन सी चक्रीय ऊर्जा, ऑप्शन डी नैसर्गिक ऊर्जा. फक्त 5 सेकंद आहेत आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाला, तर कमेंटमध्ये लवकरात लवकर उत्तर टाईप करा. एक पेपर सोडवल्यासारखा आपल्याला अनुभव येईल मित्रांनो. 30 प्रश्न आपण घेणार आहोत. उत्तर आहे आपल्या या प्रश्नाचं अनविकरणीय ऊर्जा. प्रश्न क्रमांक 3 बघा. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा 10% नियम 10% लॉ कोणी मांडला? ऑप्शन ए चार्ल्स डार्विन, ऑप्शन बी अर्नेस्ट हेकेल, ऑप्शन सी लिंडमन, ऑप्शन डी AG टॅन्सले. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करावे आणि आम्हाला सहकार्य करावे. तुमचं एक YES आम्हाला खूप मोटिवेट करते. ऑप्शन सी लिंडमन उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता वायू ओझोन थराच्या ऱ्हासासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी नायट्रोजन डायऑक्साईड, ऑप्शन सी क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स CFC, ऑप्शन डी मिथेन. प्रश्न क्रमांक 4 टाईप करताना 4 समोर ABCD काय असणार आहे ते टाईप करा. उत्तर आहे प्रश्नाचं क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स. प्रश्न क्रमांक 5, पर्यावरण अभ्यासाच्या अध्यापनात क्षेत्रभेट पद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन ए करमणूक करणे, ऑप्शन बी प्रत्यक्ष अनुभव देणे, ऑप्शन सी माहिती संकलित करणे, ऑप्शन डी शाळेची शिस्त पाळणे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न मागील पेपरमध्ये विचारलेला आहे, तर याचं उत्तर ऑप्शन बी प्रत्यक्ष अनुभव देणे. प्रश्न क्रमांक 6, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हे सांगायचं आहे, सर्वांना माहीत असायला पाहिजे. ऑप्शन ए 22 एप्रिल, ऑप्शन बी 5 जून, ऑप्शन सी 16 सप्टेंबर, ऑप्शन डी 21 मार्च. मित्रांनो, सिरीज आवडत आहे का नक्की आम्हाला सांगा. कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवेत ते आम्हाला सांगा. तुमची एक कमेंट, तुमचं एक YES आम्हाला खूप मोटिवेट करते आणि आम्हाला समोरचे पार्ट आणायला प्रेरणा मिळते. उत्तर आहे 5 जून. प्रश्न क्रमांक 7, चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते? ऑप्शन ए मेधा पाटकर, ऑप्शन बी बाबा आमटे, ऑप्शन सी सुंदरलाल बहुगुणा, ऑप्शन डी डॉक्टर सलीम अली. प्रश्न क्रमांक 7, सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाचे प्रणेते होते. प्रश्न क्रमांक 8, रक्तातील लोह्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? ऑप्शन ए स्कर्वी, ऑप्शन बी पेलाग्रा, ऑप्शन सी ॲनिमिया, ऑप्शन डी मूळदूस. तर मित्रांनो, रक्ताच्या लोह्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 9, पाण्याचे जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? हा प्रश्न आपला झालेला आहे. ऑप्शन ए 0 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 4 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन डी -4 डिग्री सेल्सिअस. मित्रांनो, एक रिक्वेस्ट करतो, या प्रश्नाचं उत्तर हमखास द्या, कारण हा प्रश्न आपला झालेला आहे. तर कितीक लोकांना या प्रश्नाचं उत्तर आठवते ते आपण बघूया. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. उत्तर आहे आपलं 4 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता घटक परिसंस्थेचा अजैविक घटक आहे? ऑप्शन ए वनस्पती, ऑप्शन बी प्राणी, ऑप्शन सी सूर्यप्रकाश, ऑप्शन डी कवक. खालीलपैकी कोणता घटक परिसंस्थेचा अजैविक घटक आहे? तर मित्रांनो, ते आहे सूर्यप्रकाश, ऑप्शन सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी एकशिंगी गेंडा, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी सिंह. उत्तर आहे एकशिंगी गेंडा. प्रश्न क्रमांक 12,
आम्लीय पर्जन्यासाठी प्रामुख्याने कोणते घटक कारणीभूत असतात? ऑप्शन ए CO आणि CO2, ऑप्शन बी SO2 आणि NO2, ऑप्शन सी O3 आणि धूळ, ऑप्शन डी CFC आणि मिथेन. मित्रांनो, झालेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, पण ते देण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्हाला आठवते का हे खूप महत्त्वाचं आहे. उत्तर आहे आपलं SO2 आणि NO2. प्रश्न क्रमांक 13. वर्गात प्रदूषण हा घटक शिकवताना शिक्षकांनी सर्वात प्रभावी कोणती कृती करावी? ऑप्शन ए व्याख्यान देणे, ऑप्शन बी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेणे, ऑप्शन सी प्रदूषणावर निबंध लिहिण्यास सांगणे, ऑप्शन डी स्थानिक नदीच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करणे. स्थानिक नदीच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करणे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये पर्यावरणाचे संरक्षण करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे? ऑप्शन ए कलम 21, ऑप्शन बी कलम 44, ऑप्शन सी कलम 51 अ जी, ऑप्शन डी कलम 32. प्रश्न क्रमांक 14 उत्तर देत चला, जेणेकरून चांगल्यात चांगला अभ्यास आपला होईल. आपल्याला आठवण राहील. जेवढे उत्तर तुम्ही देसाल का मित्रांनो, तेवढे तुम्हाला आठवण राहणार आहे की हे मी चुकली होते, हे मी बरोबर केले होते, असे तुम्हाला आठवण राहील मित्रांनो. सी कलम 51 AG. प्रश्न क्रमांक 15. रेड डेटा बुक मध्ये कशाची नोंद असते? ऑप्शन ए लाल रंगाची फुले, ऑप्शन बी संकटग्रस्त सजीव जाती, ऑप्शन सी प्रदूषणकारी देश, ऑप्शन डी खनिज साठे. तर प्रश्न क्रमांक 15 म्हणजे अर्ध्यात आपण आलेलो आहोत. अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, PDF टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या आणि शेवटी हमखास सांगा 30 पैकी किती गुण आलेत ते. तर बी को लॉक किया जाए. बी इज द राईट आन्सर, संकटग्रस्त सजीव जाती. प्रश्न क्रमांक 16. विमानांच्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? ऑप्शन ए हर्ट्ज, ऑप्शन बी डेसिबल, ऑप्शन सी वॅट, ऑप्शन डी कंडेला. सर्वांना माहीत आहे डेसिबल, DB. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामध्ये व्याघ्र राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी गोंदिया. व्याघ्र राजधानी सर्वांना माहीत आहे. प्रश्न क्रमांक 17 नागपूर, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18. हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट वाढण्यास सर्वाधिक कारणीभूत वायू कोणता? ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन डी ॲगॉन. हरितगृह परिणाम ग्रीनहाऊस इफेक्ट वाढण्यास सर्वात जास्त कारणीभूत कोणता वायू असेल? तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 19 बघा. पाणी हे कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? ऑप्शन ए मिश्रण, ऑप्शन बी मूलद्रव्य, ऑप्शन सी संयुग, ऑप्शन डी कलील. योग्य उत्तर आहे मित्रांनो संयुग. प्रश्न क्रमांक 20. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 5 जून, ऑप्शन बी 16 सप्टेंबर, ऑप्शन सी 22 मार्च, ऑप्शन डी 10 डिसेंबर. ऑप्शन बी 16 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 21. तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना अन्न या पाठात अन्नाचे जतन कसे करावे हे शिकवण्यासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती? ऑप्शन ए चार्ट दाखवणे, ऑप्शन बी व्याख्यान देणे, ऑप्शन सी प्रत्यक्ष घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांचे व साठवणूक पद्धतीचे निरीक्षण करणे, ऑप्शन डी TV वरील जाहिरात दाखवणे. व्यवस्थितपणे बघा, विचार करा आणि उत्तर द्या मित्रांनो. ऑप्शन सी प्रत्यक्ष घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांचे व साठवणूक पद्धतीचे निरीक्षण करणे. प्रश्न क्रमांक 22 बघा. मीनामाता हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन ए आर्सेनिक प्रदूषण, ऑप्शन बी पारा प्रदूषण, ऑप्शन सी शिसे प्रदूषण, ऑप्शन डी लोह प्रदूषण. 5 सेकंद आहेत. उत्तर आहे आपलं पारा प्रदूषण. प्रश्न क्रमांक 23. BOD हे कशाचे मोजमाप आहे? ऑप्शन ए हवेतील प्रदूषण, ऑप्शन बी पाण्याचे सेंद्रिय प्रदूषण, ऑप्शन सी जमिनीतील सुपीकता, ऑप्शन डी ध्वनीची तीव्रता. मित्रांनो हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 पाहिजे असेल कमेंटमध्ये पार्ट 2 नक्की टाईप करा. पार्ट 2 पण तुमच्यापर्यंत पोहोचून देण्यात जाईल.
ऑप्शन बी पाण्याचे सेंद्रिय प्रदूषण. प्रश्न क्रमांक 24, भारतात व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला? ऑप्शन ए 1952, ऑप्शन बी 1972, ऑप्शन सी 1973, ऑप्शन डी 1992. योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रोजेक्ट टायगर म्हणजे व्याघ्र प्रकल्प ऑप्शन सी 1973. प्रश्न क्रमांक 25, डेंग्यू हा आजार कशामुळे पसरतो? तुम्हाला सर्वांना माहीत आहे, उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन ए डास, ऑप्शन बी दूषित पाणी, ऑप्शन सी दूषित अन्न, ऑप्शन डी हवा. उत्तर आहे आपलं ऑप्शन ए डास. प्रश्न क्रमांक 26, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी शुक्र. या प्रश्नाचं देखील उत्तर माहीतच असायला पाहिजे. उत्तर आहे ऑप्शन सी मंगळ. प्रश्न क्रमांक 27, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोणता घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो? ऑप्शन ए फोंडा घाट, ऑप्शन बी आंबा घाट, ऑप्शन सी कसारा घाट, ऑप्शन डी बोर घाट. तर कोणता? आंबा घाट. प्रश्न क्रमांक 28, मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता असावा? ऑप्शन ए विद्यार्थ्यांची चूक काढणे, ऑप्शन बी निकाल घोषित करणे, ऑप्शन सी अध्ययन अध्यापनातील त्रुटी शोधून सुधारणा करणे, ऑप्शन डी स्पर्धा निर्माण करणे. तर उत्तर आहे आपलं सी अध्ययन अध्यापनातील त्रुटी शोधून सुधारणा करणे. प्रश्न क्रमांक 29 चालू आहे, लाईक केलं नसेल तर लाईक करावे. प्रश्न क्रमांक 29, नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन हा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए लॅमार्क, ऑप्शन बी डार्विन, ऑप्शन सी मेंडेल, ऑप्शन डी लुई पाश्चर. नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत नैसर्गिक निवड हे कोणी मांडले आहे? डार्विन यांनी. प्रश्न क्रमांक 30, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 60%, ऑप्शन सी 71%, ऑप्शन डी 80%. शेवटचा प्रश्न खूप सोपा ठेवला आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो 30पैकी 30 गुण किंवा किती जास्तीत जास्त गुण आले ते नक्की टाईप करा. ही PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत जुळून राहा. उत्तर आहे आपलं सी 71%. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सोबत जुळून राहा. अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच.